कुठंतरी ही सगळी महानगरपालिका लुटून खायची आणि आपले कार्यकर्ते मोठे करायचे, त्यांना ठेके द्यायचे आणि त्यांना ठेके दिल्यानंतर त्यांनाच आपलं कार्यकर्ता म्हणून ठेवायचं आणि ठेकेदार म्हणून ठेवायचं, असा भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये चालू आहे. हे सगळे अहिल्यानगर शहरातल्या लोकांना माहिती आहे. खलीला प्रचारात आणणं आणि खलीला पाहून आम्हाला मतदान करा, ही कन्सेप्टच मला आजपर्यंत कळेल. म्हणजे आज खलीला पाहून तुम्ही जर मतदान मागत असताल तर मला भारतीय जनता पार्टीवर किंवा एकमेकांचं फक्त उन्हा धुणं काढायचं आणि हा मला नाडला म्हणून मी त्याला नाडणार, ही जी भाषा वापरायची ही चुकीच्या पद्धतीने या महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे. तुम्हाला विशिष्ट फक्त 4-4, 5-5 टेंडरमध्ये तुम्हाला विशिष्ट ठेकेदारांचेच नावं येतात. 1600 शतकामध्ये जी वेस बांधली गेली त्या वेशीमध्ये आमच्या मायवाड्यातले अनेक हुतात्मे त्या युद्धामध्ये शहीद झाले. त्या मायवाडा वेशीला धरून काही युद्ध पण झाले, त्यांचा सुद्धा आज शिलालेख आहे, त्यांचा सुद्धा तिथे इतिहास आहे. परंतु माईवाडा हे नाव पुसण्याचा डाव अनेक वर्षापासून. नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके आपलं सहर्ष स्वागत करते द अहिल्यानगर मध्ये. अहिल्यानगर महानगरपालिकेला फक्त आता मतदानासाठी 2 दिवस बाकी आहेत. मात्र 2 दिवस बाकी असताना देखील सत्ताधारी हे प्रशासनाचा गैरवापर करताना पाहायला मिळतात, तर दुसरीकडे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं प्रचार देखील केला जातोय. असं म्हणण्याचं कारण देखील असं आहे की या नगर शहरामध्ये आता प्रचारासाठी द ग्रेट खली यांचं आगमन झालंय. या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायचा आहे आणि सगळ्या महत्वाच्या गोष्टींवरती बोलायचंय. यासाठी माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे जे आहेत, जे सातत्यानं महानगरपालिकेला महत्वाच्या प्रश्नांवरती, भ्रष्टाचारावरती बोलण्यासाठी भाग पाडतात. नगरच्या जनतेचा, सर्वसामान्य जनतेचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मांडण्यासाठी या ठिकाणी राजकारणी लोकांना भाग पाडतात. असं एक व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे. नितीनजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. 2 दिवस बाकी आहेत. 2 दिवस बाकी असताना देखील सत्ताधारी असतील, विरोधकांना ज्या पद्धतीने टार्गेट केलं जाते किंवा सातत्याने ही महानगरपालिका निवडणूक ही मेन मुद्द्यांपासून, जे नगरकरांच्या हिताचे मुद्दे आहेत त्यापासून भरकटत आहे. काय वाटतंय तुम्हाला? अहिल्यानगर महानगरपालिकेची जशी निवडणूक सुरू झाली आणि त्या निवडणुकीच्या आधीपासून, आणि एका मुलाखतीमध्ये मी तुमच्याशी बोललो होतो की जी काही अहिल्यानगरची निवडणूक आहे ती सर्वसामान्यांच्या प्रश्नावर नाही, पण व्यक्तिदोष जो आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीच्या विरोधात, एखाद्या उमेदवारांच्या विरोधात, म्हणजे आपण जसं म्हणतो एकमेकाचे हेवे दावे काढण्याचा प्रकार या अहिल्यानगरच्या निवडणुकीमध्ये सुरू आहे. अहिल्यानगरचे प्रश्न अनेक आहेत, जनतेचे प्रश्न अनेक आहेत. म्हणजे तुम्हाला जसं बोललो, ज्या प्रकारे प्रशासनाने मालमत्ता कर वाढवला, घरपट्टी वाढवली, त्याच्यावर या अहिल्यानगरमध्ये कोणी बोलायला तयार नाही. त्याच्यानंतर तुमच्या पार्किंगचा विषय असेल, शहरातला मोठ्या प्रमाणात एका खाजगी कंपनीला पार्किंग देऊन रस्त्यावर पार्किंग झोन केलेत. म्हणजे तिथं कुठेही वाहतूक शाखेची, पोलिसांची कुठेही परवानगी महापालिकेने घेतली नाही. ती कुठंतरी बोगस प्रकारे वाहतुकीचं टेंडर काढून, पार्किंगचं टेंडर काढून अशा प्रकारे लुटमार एखाद्या ठेकेदाराकडून चालू आहे. म्हणजे प्रशासक बसल्यापासून जी काही लूट महानगरपालिकेच्या जनतेची सुरू केली, मग त्या प्रशासकांना नेमका पाठिंबा कोणाचा आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 2-2.5 वर्ष झाले प्रशासक म्हणून आयुक्त त्या महानगरपालिकेमध्ये बसले. त्यांनी अनेक ठराव केलेत, अनेक कामांचे सुद्धा ठराव केलेत, अनेक टेंडरचे पण ठराव केलेत. आता मी तर म्हणतो, मला एक बघायचं आहे का जे आजकाल लोक मागं बोलतायत, जे कोणी प्रतिनिधी मागं बोलतायत, मग ते महायुतीचे असो किंवा महाविकास आघाडीचे असो, आता निवडून गेल्यानंतर त्या महासभेमध्ये ज्यावेळेस पहिली महासभा होईल त्यामध्ये आयुक्तांनी केलेले जे कोणते ठराव आहेत ती रद्द करण्याची हिंमत हे निवडून गेलेले लोक दाखवतील. जर त्यांनी दाखवली नाही तर याचा अर्थ सगळे लोक हे एकमेकांना मिळालेले आहेत आणि भेसळलेले आहेत. जे लोकांवर अन्याय करणारे जे निर्णय आहेत, तो घरपट्टीचा असेल, शास्तीचा असेल किंवा पार्किंगचा असेल, हे मोठमोठे मुद्दे रद्द होणं गरजेचं आहे, ते पाहणं गरजेचं आहे. पण आजच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने ते मुद्दे प्रचारामध्ये कोणाचेच येत नाही. एकमेकांचं फक्त उन्हा धुणं काढायचं आणि हा मला नाडला म्हणून मी त्याला नाडणार, ही जी भाषा वापरायची ही चुकीच्या पद्धतीने महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे. आयुक्त निपक्षपाती काम करत नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय का? कारण तुम्ही म्हणतायत की कोणाच्या आदेशाने काम करतायत, कशा पद्धतीने ठराव आणतायत, हा रोष तुमचा आहे का यामध्ये? आयुक्त निपक्षपातीने काम करतच नाहीत. सर्वात महत्वाचा मुद्दा, आयुक्त ज्या प्रकारे काम करतात, म्हणजे आज महानगरपालिकेमध्ये अशी परिस्थिती आहे
एखाद्या शासनाच्या निधीचं जरी टेंडर निघलं तर ते टेंडर घेण्यासाठी फक्त नावाला ते ओपन टेंडर राबवतात, परंतु त्या टेंडरमध्ये तुम्ही आज माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घ्या, तुम्हाला विशिष्ट फक्त 4-4, 5-5 टेंडरमध्ये तुम्हाला विशिष्ट ठेकेदारांचेच नावं येतात का? आज याला क्वालिफाय करतात, उद्या त्याला डिस्क्वालिफाय करतात. म्हणजे आज याला टेंडर देतात, उद्या त्याला टेंडर देतात. 3च ठेकेदार आहेत अहिल्यानगर शहरामध्ये. एकमेकांना फक्त त्यांनाच हे कामं मिळतात. मग बाकीचे ठेकेदार काय मेले काय तुमचे? बाकीचे जे लोक आहेत ते मेले का? आज पुण्यामधले अनेक लोक आहेत, अनेक अहिल्यानगर जिल्ह्यामधले आहेत, ते सुद्धा या ठेक्यांमध्ये इंटरेस्ट असतो, परंतु सत्ताधाऱ्यांचा जो त्यांच्यावर दबाव आहे त्याच्यामुळं कुठंतरी ठेकेदार त्याच्यामध्ये सहभागी होत नाही. आणि त्या माध्यमातून अहिल्यानगरचे आयुक्त हे त्या प्रकारे सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून हे ठेके राबवतात आणि तशा प्रकारे ओपन करतात आणि त्या ठेकेदारांना देतात. आयुक्त साहेबांनी बऱ्याचदा रस्त्यावरती येऊन रस्ते स्वच्छ केले, काही एक संडे असायचा त्या दिवशी स्वच्छ केलं. शहर स्वच्छ झालंय का? जर शहर स्वच्छ झालं असतं तर कचऱ्याचा एवढा प्रश्न लोक बोललेच नसते. आज जर प्रत्येकाच्या घराबाहेर जरी पाहिलं आणि घरात जरी पाहिलं तरी कचराच आहे. अहो, तुम्हाला एक कचऱ्याचंच मी टेंडर सांगतो. कचऱ्याच्या टेंडर मध्ये सुद्धा मी जवळपास 2 महिने झाले माहिती मागवली. जी पहिली टेंडर प्रक्रिया राबवली तो कोण? एक पनवेलवाला. यांना मुळात म्हणजे आज जे ठेका दिलाय त्यांनी कचऱ्याचा, त्याला ठेका द्यायचा म्हणून पहिलं टेंडर त्यांनी रद्द केलं आणि हा त्याच व्यक्तीला ठेका दिला. म्हणजे ज्यावेळेस यांच्या वाटाघाटी एखाद्या विशिष्ट ठेकेदाराकडून होतात त्यांना ठेके द्यायचं काम या अहिल्यानगर महानगरपालिकेचे लोक करतात. आज मी तुम्हाला म्हणजे स्पष्ट सांगतो की सत्ताधाऱ्यांकडं अनेक लोक आहेत आजूबाजूला का त्यांच्याकडं मी तुम्हाला सांगतो सर्वसामान्य कार्यकर्ता 5 वर्षापूर्वी त्याच्याकडे साधी स्प्लेंडर नव्हती. तो व्यक्ती आज फॉर्च्युनर मध्ये येतोय, तो व्यक्ती आज इनोवा मध्ये येतो. बरं, त्याच्या मागे एखादी दुसरी कोणती तरी क्रेटा सारखी गाडी असते कार्यकर्त्यांना. म्हणजे ठेकेदारांना सुद्धा कार्यकर्ते सांभाळण्यासाठी क्रेटा गाडी. 5 वर्षामध्ये मला सांगा कुणी इतका असा कोणता व्यवसाय अहिल्यानगर शहरामध्ये का 5-5 वर्षामध्ये इतके पैसे होतात? त्यांचे बंगले झाले 2-2, 3-3 कोटी रुपयाचे. कुठंतरी ही सगळी महानगरपालिका लुटून खायची आणि आपले कार्यकर्ते मोठे करायचे, त्यांना ठेके द्यायचे आणि त्यांना ठेके दिल्यानंतर त्यांनाच आपलं कार्यकर्ता म्हणून ठेवायचं आणि ठेकेदार म्हणून ठेवायचं. असा भ्रष्टाचार ह्या महानगरपालिकेमध्ये चालू आहे. हे सगळे अहिल्यानगर शहरातल्या लोकांना माहिती. म्हणजे तुम्ही आज पहा, इतक्या मोठ्या प्रमाणाचं लूट असेल तर असा कोणता व्यवसाय आहे? आज आम्ही व्यवसाय करतो, तुम्ही व्यवसाय करता, पण इतका प्रचंड नफा असा कोणत्या व्यवसायामध्ये तो आज यांच्याकडे दिसतो? भुतारे साहेब, महानगरपालिकेवरती आपण बोलत आहोत, महत्वाच्या मुद्द्यांवरती बोलतो. 12 डिसेंबरला एक फतवा निघाला होता महानगरपालिकेचा की माळीवाडा वेस पाडायची आहे आणि ती वेस वाचवण्यासाठी आम्ही तुम्हाला सक्रिय बघितलं. तुम्ही नगरकरांचे त्या ठिकाणी फॉर्म भरून घेत होता आणि अन्यही नेते मंडळी त्या ठिकाणी होते. काय सांगाल त्यावेळी? 400 वर्षापूर्वीची जी ऐतिहासिक वारसा जी वेस आहे ती पाडली जाते. ज्यांनी विरोध केला नाही, जे कुठेच दिसले नाही फ्रेम मध्ये, अशांना नगरकर निवडून देतील काय? ती परिस्थिती काय होती किंवा महानगरपालिका अशा पद्धतीचे निर्णय तरी का घेतीये? महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी माझं बोलणं झालं तर ते मला म्हणले विशिष्ट 4 मंडळांचे पत्र मला त्यांनी आणून दिले आणि मला त्यांनी ते सांगितलं. कुणी आणले, काय आणले, त्यांनी नाव मला सांगितलं नाही, परंतु आम्हालाही माहिती आहे जे कोणी सत्ताधारी आहेत त्यांनी ते पत्र त्यांना आणून दिले. माळीवाडा वेस पाडण्यासाठी त्यांनी जे कारण त्याच्यामध्ये हरकती घेण्यासाठी सांगितलं, तिथं कुठेतरी ट्रॅफिक होते, तिथं तरी काहीतरी होतं, वाहतुकीला अडथळा होतो. मुळात माळीवाड्यामध्ये असं काहीच नाही अडथळा होण्यासारखं. आणि आपण जे अहिल्यानगर शहर हे ऐतिहासिक अहिल्यानगर शहर म्हणतो, जे 1600 शतकामध्ये जी वेस बांधली गेली त्या वेशीमध्ये आमच्या माळीवाड्यातले अनेक हुतात्मे त्या युद्धामध्ये शहीद झाले. त्या माळीवाडा वेशीला धरून काही युद्ध पण झाले, त्यांचा सुद्धा आज शिलालेख आहे, त्यांचा सुद्धा तिथे इतिहास आहे. परंतु माळीवाडा हे नाव पुसण्याचा डाव अनेक वर्षापासून आहे. एकदा का वेस पाडली तर माळीवाडा नाव पुसल्या जाईल ही भावना लक्षात घेऊन ती वेस पाडतायत. आज तुम्ही म्हणजे आज जर तुम्ही लक्षात जर घेतलं तर यांचा इतिहास निर्माण करायचा आहे. जुना इतिहास यांना ठेवायचाच नाही. आम्ही काय केलं हे लोकांना सांगायचं. मग ते उद्या जर शिवाजी महाराजांच्या पण काही जरी वास्तू असल्या त्या सुद्धा हे पाडायला कमी नाही करणार.
तुम्ही अप्पू चौक आहे, त्यावेळेस तो कॉमनवेल्थ गेममध्ये ती एक निशाणी म्हणून तिथं ठेवला होता अप्पू चौक. तुम्हाला काय गरज होती अप्पू चौकाची? एक चांगलं शिल्प होतं, चांगल्या गोष्टी होत्या. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही तिथंच चांगल्या प्रकारे त्याचं सुशोभीकरण करणं गरजेचं होतं. तुम्ही आज तिथं घोडा आणून ठेवला, हत्ती काढला आणि घोडा ठेवला. तुम्ही याच्यामध्ये काय बदल केला? तिथं आमच्या मातंग समाजाची सुद्धा मागणी आहे, लवजी वस्तादांचा तिथं पुतळा उभा करा. पण या सत्ताधारी कुठेही तो निर्णय घेत नाही. लवजी वस्तादांचं सुद्धा चांगलं स्मारक त्या चौकात करणं गरजेचं आहे, परंतु खेळवत ठेवायचं, लोकांना, समाजाला खेळवत ठेवायचं. सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली असं चालू आहे का की म्हणजे जुनं झालंय, बापच घरातून काढायचं आणि लेकाला मॉडर्न मॉडर्न म्हणायचं? कारण वेस काढण्याचा प्रकार तसाच होत होता. वेस काढण्याचा प्रकार म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, ते वेस काढणं म्हणजे मायवाडा नाव आहे त्यांना पुसायचं. या नावाची अडचण कोणाला होती असं वाटतं तुम्हाला? अनेक सत्ताधाऱ्यांना अडचण आहे. ती पिढ्यानपिढ्या अडचण होत गेली आणि आजही ती अडचण आहे. आजही मी त्या मायवाड्यातल्या लोकांना सांगतो, सगळ्यांना माहिती आहे वेस कोणी काढायला लावून राहिलं, कोण काढतंय. तर आज मी मायवाड्यातल्या लोकांना सुद्धा आवाहन करतो का आजच्या निवडणुकीमध्ये त्या लोकांना थारा देऊ नका. त्या लोकांना तुम्ही पाडलंच पाहिजे. जे लोक त्यांच्या बाजूने उभे आहेत सत्ताधाऱ्यांच्या, या लोकांना तुम्ही पाडलंच पाहिजे. आणि ती मायवाडा जर वेस वाचवायची असेल तर तिथं चांगले लोक निवडून येणं गरजेचं आहे. शहरातले सुद्धा चांगले लोक निवडून येणं गरजेचं आहे. आज मायवाडीची वेस पाडतील, उद्या लोकांच्या घरं सुद्धा पाडतील. खऱ्या अर्थानं अनेक असे क्रिटिकल मुद्दे आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या बोलल्या जात आहेत. उमेदवार ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने उभे केलेत त्या मुद्द्यावर देखील आपण येऊयात. असेही काही उमेदवार आहेत जे या ठिकाणी तणाव निर्माण करतात, मुद्दामून धर्माधर्मांमध्ये द्वेष निर्माण करतात. काही असेही आहेत की दुसऱ्याच्या जागा आहेत त्या स्वतःच्याच म्हटल्या जातात. कसे उमेदवार दिलेत? महायुतीने उमेदवार दिलेत, महाविकास आघाडीने उमेदवार दिलेत, शिंदे गटाने त्यांचे उमेदवार उभे केलेत. काय वाटतंय, जनता कोणाला जास्त कौल देऊ शकते आणि कसं वातावरण कसं आहे शहरात? महायुतीचे उमेदवार जर तुम्ही पाहिले तर ती ऍडजस्टमेंट. उमेदवारीच्या आधी 10 दिवस आधी ते राष्ट्रवादीचं काम करत होते. ते उमेदवार कामावर उभे राहिले म्हणजे लोकांचे डोके सुद्धा हँग झाले. म्हणजे हा व्यक्ती इतक्या दिवस घड्याळाचं काम करत होता, अचानक कमळ घेऊन कसा आला? मग अचानक कमळ घेतलेला माणूस घड्याळावर कसा गेला? म्हणजे आजही लोकांना कळत नाही. प्रचाराला गेल्यावर लोकांचं कन्फ्युजन होतं. हा तर 10 दिवस आपल्याकडे घड्याळाचे पॉम्पलेट घेऊन येत होता, हा 10 दिवस आपल्याकडे कमळाचे पॉम्पलेट घेऊन येत होता. म्हणजे ही कुठंतरी त्यांनी ऍडजस्टमेंट केली. माझे 2 तू घे, तुझे 2 मला दे. काही करून आम्हाला सत्ता आणायची आणि सत्ता आणून आम्हाला महानगरपालिका लुटायची. याच्या मागं हा सगळा प्रकार आहे. आणि महाविकास आघाडीचं जरी पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जे काही लोक आहेत, काही चांगले लोक आहेत, विचारांनी चांगले आहेत, त्यांना सुद्धा लोकांनी स्वीकारलं पाहिजे. परंतु आज जो पैशाचा वापर वारेमाप चालू आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडीची कुठेतरी अडचण होताना दिसते. परंतु लोकांनी पैसा बाजूला ठेवून चांगले लोक स्वीकारणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही महायुतीमध्ये चांगले लोक नाही, महायुतीमध्ये सुद्धा चांगले लोक आहेत, तेही काही लोकांनी निवडून दिले पाहिजेत. ह्या सगळ्यांचं समीकरण जुळून लोकांनी एक चांगले लोक त्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये बसवणं गरजेचं आहे. नाही तर आज जर पाहिलं तर महायुतीकडे असतील किंवा महाविकास आघाडीकडे असतील, उमेदवाराचं परमिट रूप, उमेदवाराचे मटक्याचे धंदे, उमेदवाराचे बिंगोचे धंदे, उमेदवाराचे जुगाराचे धंदे. म्हणजे ज्याच्याकडे पैसा वाम मार्गाने येतो त्या लोकांना उमेदवारी द्यायचं काम ह्या सगळ्या पक्षांनी केलं आहे. म्हणजे वैचारिक व्यक्ती असेल, वैचारिक माणूस असेल, जो सामाजिक काम दिवसेंदिवस करतो, त्याने येणाऱ्या काळामध्ये निवडणुका लढवायच्या नाही, ही व्याख्या या महायुतीच्या माध्यमातून सुरू आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही खूप स्पष्ट आणि प्रखड बोललात. मी येणार आहे शिंदे गटाकडे. महायुतीसोबतची शिंदे गटाची जी काही सोयरीक आहे ती तुटली आणि त्यानंतर शिंदे गट हा स्वाभिमानाने एकटा लढायला सुरू झाली. तीच कुठेतरी अडचण होतीये का? म्हणून सातत्यानं विरोधक म्हणजे सत्ताधारी विरोधक म्हणून आता शिंदे गटाकडे बघतायत, तर सातत्याने त्याला डवचले जाते. त्याचंच एक उदाहरण काल घडलंय की प्रशासनाचा गैरवापर करून प्रभाग 15चे जे काही उमेदवार आहेत अनिल शिंदे यांच्यावरती धाड टाकण्यात आली आणि त्या धाडीचाच दबाव येऊन त्यांना अगदी हृदयविकाराचा झटका आला. आत्ताची अशी बातमी की त्यांना पुण्यात दाखल करण्यात आले. यावरती काय सांगाल? ही काय परिस्थिती उद्भवतीये? हे राजकारण आतापर्यंत होतं का? कधी तुम्ही राजकारण करताना व्यक्तिद्वेष राजकारण करू नये, त्याच्या मुद्द्यांवर राजकारण करावं.
परंतु काल जो अनिल शिंदेच्या बाबतीत जो प्रकार झाला, एकनाथ शिंदे गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत, मी त्याच प्रभागात राहतो 15 मध्ये. तुम्ही ते जेवण करत असताना तुम्ही त्यांच्या घरामध्ये 50-50 पोलिस घेऊन जर धाड मारत असतात आणि त्यांची चौकशी करत असतात, तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे विशिष्ट एका नेत्याच्या घरातच तुम्ही का धाड टाकता? विशिष्ट एका नेत्यालाच तुम्ही का टार्गेट करता? मग तुम्हाला जर टार्गेट करायचं असेल तर अनेक लोक आहेत. भारतीय जनता पार्टीचे लोक काय आज काही पैसे नाही वाटत का? अहो, खुलेआम लोक सांगतात भारतीय जनता पार्टी 6-6 हजार रुपये मतांची वाटते. मग ते लोक पैसे नाही वाटत का? अहो, त्या अनिल शिंदेच्या घरामध्ये धाड टाकल्यानंतर त्या अनिल शिंदेना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यानंतर ते खाली पडले. म्हणजे ते खाली पडल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांच्या घराची झडती घेऊन राहिलेत. म्हणजे तुम्ही राक्षस आहेत का हैवान आहेत? म्हणजे तुम्हाला काय पाहिजेत काय त्याच्यामधलं? म्हणजे तुम्हाला फक्त सत्ताच पाहिजेत. माणसं गेले काय मेले काय त्याच्याशी काही घेणं नाही. आम्हाला फक्त सत्ता द्या, आमच्या फक्त नादी लागू नका. मग तुम्हाला आम्ही काय जगून देणार नाही आणि मरून नीट देणार नाही. असा प्रकार काल त्या अनिल शिंदेच्या घरात घडला. म्हणजे आजही मी अनिल शिंदेचा विरोधक आहे, परंतु झालेला प्रकार हा चुकीचा आहे. एखाद्या व्यक्तीच्या विषयी जर राजकारण करायचं असेल तर मुद्द्यांना धरून करा. त्या व्यक्तीला तुम्ही त्रास देऊ नका. ज्या अनिल शिंदे, तुम्हाला माहिती आहे 2 महिन्यांपासून त्या अनिल शिंदेची प्रकृती ही नाजूक आहे. पण त्याच अनिल शिंदेनी यांचं काम केलं ना. बीजेपीचं असेल, राष्ट्रवादीचं असेल, विधानसभा असेल, लोकसभेला असेल, नेते म्हणून त्यांनी सक्रिय त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. याची जाणीव नाही ठेवत. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला तुम्ही आमच्या बरोबरच पाहिजेत. मग तुम्ही आधी काम केल्याची जाणीव आजपर्यंत कधीही महायुतीच्या लोकांनी ठेवलेली नाही. मग अनेक लोकांनी आज 12 नंबरमध्ये असेल बाळासाहेब बोराटे असतील, 15 नंबरचे आमचे उमेदवार आहेत, काही तुम्हाला सांगतो सातपुते आहेत. याही लोकांनी त्यावेळेस भाजपच्या उमेदवाराचं काम केलं होतं 2019ला. त्यावेळेस युती होती म्हणून त्यांनी काम केलं. पण युतीच्या ज्यावेळेस विरोधात महाविकास आघाडी होती तर ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं येणाऱ्या काळात काम करणार, हे सुद्धा महायुतीच्या उमेदवाराला समजत नसेल तर मग कुठं तरी या लोकांना असं वाटतं की हे लोक आम्हाला बांधील राहिले पाहिजे. मग यांचे जीव गेले तरी चालतील, परंतु आम्ही यांना सोडणार नाही. हे आमच्या बरोबर राहिले पाहिजेत. आम्ही जसं म्हणू तसं यांनी वागलं पाहिजेत, तसंच यांनी राजकारण केलं पाहिजे, अशी भूमिका यांची आहे. त्याच्यामुळे आज जो प्रकार अनिल शिंदेच्या बाबतीत झाला, लोक यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत. मुख्यमंत्री त्यांच्या भाषणात बऱ्याचदा सांगतात की आम्हाला निवडून दिलं तर आम्ही तुमचा विकास करू. इथं नगरची गोष्ट करायची झालं तर संग्राम जगताप, सुजय विखे ते देखील म्हणतात की आम्हाला निवडून दिलं तर आम्ही विकास करू. केंद्रात, राज्यात त्यांची सत्ता आहे म्हणून ते म्हणत असतील. पण जर विरोधक तिथे बसले तर हे विकास करू देणार नाहीयेत का? किंवा मग विकास करण्यासाठी हे कुठेतरी लोकांना ब्लॅकमेलिंग करतात का? आम्ही आलो तरच विकास होईल, अन्यथा आम्ही कोणाला विकासच करू देणार नाही. हे तुम्हाला वाटतं का? जर या महानगरपालिकेमध्ये जर विरोधकांची सत्ता आली महाविकास आघाडीची, तर जसं बंगालला झालं तसा हिंसाचार आज बंगालमध्ये चालू आहे, तसा हिंसाचार अहिल्यानगरमध्ये चालू राहणार. भारतीय जनता पार्टीची ही नीतीच आहे, आम्हाला नाही तर तुम्हाला पण नाही. मग तुमच्या आम्ही घरं सुद्धा पाडू, तुमचे घरं सुद्धा जाऊ, पण आम्हाला सत्ता द्या. मग ती पैसा लावतील, मग तिथं दंगली घडवतील, तिथं धर्माचं राजकारण करतील, धर्म मध्ये आणतील. धर्मावर नाही जमलं तर जातीवर येतील, जातीवर नाही जमलं तर मग वैयक्तिक येतील, मग तुमच्या घरात दाढी टाकतील, तुमच्या व्यवसायांवर दाढी टाकतील. परंतु काही करून सत्ता आम्हाला द्या तरच आम्ही शांत बसू, ही भूमिका महायुतीची आहे. सध्याच्या राजकारणामध्ये सातत्यानं ह्या बातम्या समोर येत आहेत की टार्गेटेड लोकांना प्रशासनाचा दबाव आणला जातोय, टार्गेटेड लोकांवरतीच कारवाया केल्या जात आहेत. लोकशाही जिवंत आहे असं वाटतं का ह्या गोष्टीने? लोकशाही जर जिवंत असती तर काल अनिल शिंदेबरोबर हा प्रकारच घडला नसता. तुम्ही त्यांच्या घरामध्ये धाड टाकली, तुम्ही तिथं पंचनामा केला का? धाड टाकली म्हणजे काय? तिथं पंचनामा करावा लागतो. तुम्हाला काय सापडलं, काय नाही सापडलं, सापडलं तर त्या पंचनाम्यामध्ये लिहिलं गेलं पाहिजे, नाही सापडलं ते पण लिहिलं गेलं पाहिजे. परंतु तुम्ही एखाद्याला नाहक त्रास देण्यासाठी जर धाडी टाकत असताल तर याचा अर्थ महायुतीचे लोक, सत्ताधारी लोक या प्रशासनाचा पूर्ण वापर करतात. आणि तुम्ही जसं मानता लोकशाही जागृत आहे का? जर लोकशाही जागृत असती तर सत्ताधाऱ्यांचं ऐकून प्रशासनाने अशा धाडी टाकल्या नसत्या. प्रशासन दावणीला बांधलं गेले असं वाटतं तुम्हाला? दावणीला बांधलं नाही, त्यांच्या घरात बसलेले. दावणीला तरी बाहेर असतं, परंतु आता घरात कोंडून ठेवलेले आहे, त्याच्यामुळे तो काही विषय नाही. प्रशासन हे नालायक प्रकारेच वागतं, तुम्हाला हे पण सांगतो.
प्रचार ज्या पद्धतीने सुरू आहे, प्रचाराला अनेक नेते मंडळी येत आहेत. पक्षाचे नेते मंडळी तर महायुतीमध्ये दिसत नाहीयेत. जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत ते तर कोणी दिसत नाहीये. एकदा फक्त मुख्यमंत्री येऊन गेले, तेही वेगळ्याच मुद्द्यांवरती बोलून गेले. काय अँगल कसं चाललाय? द ग्रेट खली देखील आता प्रचाराला आले आहेत. काय वाटतं हे सगळं बघून? मी आजच येता येता पाहिलं, भारतीय जनता पार्टीची ती रॅली चालू होती आणि त्या रॅलीमध्ये ग्रेट खली खली भारताचं भूषण आहे, यात काही हरकत नाही, ते विषय नाही. परंतु खलीला प्रचारात आणणं आणि खलीला पाहून आम्हाला मतदान करा, ही कन्सेप्टच मला आजपर्यंत कळली नाही. म्हणजे आज तुम्हाला महानगरपालिकेमध्ये तुम्हाला निवडून आल्यानंतर तुम्हाला कुस्त्यांचे फड भरवायचे का? तुम्हाला जागोजागी कुस्त्या खेळवायच्या का? म्हणजे आज खलीला पाहून तुम्ही जर मतदान मागत असताल तर मला भारतीय जनता पार्टीवर क्यू येते. मग याचा अर्थ तुमचे जे चेहरे तुम्ही सांगता, आमच्या नरेंद्र मोदींना पाहून तुम्ही मतदान करा, आमच्या देवेंद्र फडणवीसांना पाहून तुम्ही मतदान करा, आमच्या विखेंना पाहून तुम्ही मतदान करा, त्यांच्या चेहऱ्यावर मतदान होत नाही. म्हणून आज खलीला आणण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली दिसते. महत्वाचा मुद्दा आहे, कारण की विकासाचे मुद्दे झाले पाहिजेत किंवा जो आपल्यातला माणूस आहे त्या माणसाने इथं काम केलं पाहिजे. खासदार निलेश लंकेंचं भाषण झालं प्रोफेसर चौकामध्ये आणि त्या भाषणाला प्रतिउत्तर म्हणून या ठिकाणी बुलेटवर फिरत फिरत दोन्ही या जोडीनं या ठिकाणी बऱ्याच मुलाखती वगैरे झालेल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रत्येकाला ठोकून काढू. काय वाटतं तुम्हाला? त्यांनी सुरुवात केली आता ठोकायला? कोणाला ठोकायचा हा महत्वाचा प्रश्न आहे ना. हे सांगितलं गेलं पाहिजे ना, मी ठोकून काढेन, मी मारेन, मी बदला घेईन, मी या सगळ्या गोष्टी. म्हणजे आज सुजय विखेंचं माझं काय वैयक्तिक काही वाद नाही किंवा सुजय विखेंचे काही मुद्दे मला पटतातही, परंतु काही मुद्दे सुजय विखे ज्या प्रकारे लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी समोर यायला लागल्या, त्यांच्या भाषणातून अनेक वक्तव्य आले, त्यांच्या मुलाखतीमधून अनेक वक्तव्य आले. तुमचा जो राग आहे ना निलेश लंकेंवरचा, तो या अहिल्यानगर पालिकेमध्ये कशाला आणता? किंवा निलेश लंकेंचा पण जो काही राग आहे ना सुजय विखेंवरचा, तो अहिल्यानगर महानगरपालिकेचा मुद्दा बोलू नका ना तुम्ही. लोकांना याची काय देणं घेणं नाहीये. तुमचे काय वाद आहे, तुम्ही कोणाला पाडलं, तुमचा पराभव झाला म्हणून तुम्हाला राग आला किंवा विखे तुम्हाला बोलते म्हणून तुम्ही त्यांना बोलता, हे बाजूला ठेवा. तुमची काय एकदा खुन्नस असेल ना, एकदा पोलीस प्रशासन बाजूला करा, मी तुमचा कुस्त्यांचा फड भरवतो, तुम्ही एकदा दोघांची कुस्ती होऊन जाऊन दे. काय व्हायचं ते एकदाच होऊन जाऊन दे, विषय संपून जाईल तुमच्या वादाचं. पण या धमक्या देऊ नका, हे तुम्हालाही चांगलं शोभत नाही. आज विखे घराणं मोठं आहे, हे तुम्हालाही शोभत नाही आणि आज खासदार आहेत लंके, यांना सुद्धा ते बायावर करायचे वक्तव्य शोभत नाही. असे वक्तव्य जनतेला लागत नाही. पण जेव्हा लंके म्हणतात आमच्या भायावर करू, तर हे जगतापही म्हणतात की आमच्या भाया नेहमीच वरती आहेत. मी काय म्हणतो, 2 पैलवानचा असतील तर 3 पैलवानांची कुस्ती ठेवू आपण, पण लोकांना वेठीस धरू नका. या अहिल्यानगरच्या जनतेला वेठीस धरू नका. त्यांचे जे महत्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांकडे लक्ष द्या. आज लोकांना पाणी मिळत नाही. आज या कल्याण रोडचा भाग आहे, त्या लोकांना पाणी मिळत नाही. सारसनगरचा भाग आहे, त्या लोकांना पाणी मिळत नाही. केडगावचा लोकांचा भाग आहे, त्यांना पाणी मिळत नाही. या विषयावर कोण बोलणार? मुख्यमंत्री येतात, आम्ही भुयारी घाटाला 150 कोटी दिले, पाणी योजनेला 150 कोटी दिले. अरे ते 150 कोटी दिले, पण त्याच्यात भ्रष्टाचार किती झाला याची चौकशी कधी मुख्यमंत्र्यांनी केली का? ही करणं गरजेचं आहे ना. खऱ्या अर्थानं महत्वाचे लोकांचे मूलभूत प्रश्न सुटणं आणि त्याच्यासाठी निवडणूक असते. महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक यासाठी असते. हाच महत्वाचा मुद्दा धरून आपण बोलत आहोत. मुद्दा आता पुन्हा एकदा येतोय, तो म्हणजे जाती धर्माचा, समाजाचा. सातत्यानं नगरचं जे राजकारण ढवळून काढलेलं आहे, जो जाती धर्माचा वाद सुरू केलाय, अगदी आता जो मुस्लिम पट्टा आहे त्या ठिकाणी तर जगतापांनी त्यांचे महायुतीचे उमेदवारही उभे केलेले नाहीयेत. नेमकं तिथे ते घाबरलेत का? आणि जर अशा पद्धतीने जाती जातीत तेढ निर्माण केला तर शहराची जी संस्कृती आहे ती अबाधित राहील असं वाटतं तुम्हाला? नगरकरांना हे पटेल, आवडेल वाटतं तुम्हाला हे सगळं? आमदार संग्राम जगतापांची मी एक मुलाखत पाहिली, त्याच्यामध्ये त्यांना हा प्रश्न विचारला होता का तुम्ही मुकुंदनगरमध्ये उमेदवार का उभे केले नाही? तर त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांना मारणारा जो कोणी उमेदवार आमच्याकडे जर आला असता तर त्याला आम्ही उमेदवारी दिली असती. साहजिक आहे, मलाही वाटतं की मुकुंदनगर मधून सुद्धा काही लोकांनी राष्ट्रवादीची उमेदवारी मागितली गेली पाहिजेत होती. कुठं तरी जर तुम्हाला जर शांतता निर्माण करायची असेल तर दोन्ही समाजाने एकमेकाला समजून घेणं गरजेचं आहे. आता मी उगाच विरोधात बोलायचं आणि काहीतरी वक्तव्य दंगली घडवायच्या हे माझ्याकडून कधीच होत नाही.
शहर शांत राहिलं पाहिजेत, शहरातले लोक शांत राहिले पाहिजेत, हीच व्याख्या आमची. परंतु त्यांना ते उमेदवार मिळाले नाही. त्यांनी ते सांगितलं. जो हिंदुत्वाचा मुद्दा होता, तो हिंदुत्वाचा मुद्दा सातत्याने वरती आणला जातो, त्याच्यावरती राजकारण केलं जात आहे. संस्कृती अबाधित राहील का शहराची या गोष्टीने? मुळात म्हणजे हिंदुत्व काय आणि हिंदुत्व कशासाठी केलं पाहिजे. आता हा राजकारण हा विषयच बाजूला ठेवा. या देशाचंच हिंदुत्व वेगळ्या मार्गाने चाललेलं आहे. म्हणजे आज लहान लहान मुलांना त्या शाळेत शिकवणं गरजेचं आहे. हिंदुत्व म्हणजे नेमकं काय. नाहीतर जर आपण बघतो, बंगालमध्ये हिंसाचार झाला, दिल्लीमध्ये दंगली झाल्या, अहिल्यानगरमध्ये दंगली झाल्या, हिंदू मुस्लिम, तीच विचार आज लहानपरं घेतील आणि तेच हिंदुत्व डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळामध्ये आपला देश हा संपूर्णपणे खलास झाला असेल. हिंदुत्व म्हणजे काय. ज्ञानेश्वरांनी जे हिंदुत्व ठेवलं ते हिंदुत्व समोर आणणं गरजेचं आहे. सावरकरांनी जे हिंदुत्व ठेवलं ते हिंदुत्व समोर आणणं गरजेचं आहे. लोकमान्य टिळकांनी जे हिंदुत्व ठेवलं ते हिंदुत्व समोर आणणं गरजेचं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी महाराजांची समाधी शोधून जी शिवजयंती साजरी केली ते हिंदुत्व समोर आणणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्या हिंदू असन किंवा मुस्लिम माणूस असन, जो कोणी भारतावर मनापासून प्रेम करत असेल, या देशावर प्रेम करत असेल, तो प्रत्येक नागरिक हा भारतीय नागरिक म्हणूनच ओळखला गेला पाहिजे. खऱ्या अर्थानं आपण पूर्ण म्हणजे या इलेक्शनच्या मध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेतला आहे. जाता जाता एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही नगरकर आहात. सगळ्यात आधी एक नगरकर म्हणून जो कुणाचा महापौर बसेल महानगरपालिकेमध्ये, कुठलेही 5 असे मुद्दे सांगा की त्याने ते आल्यानंतर केले पाहिजेत आणि ते करण्यासाठी तुम्ही देखील त्याला एक कटिबद्ध असाल की एक तुम्ही सामाजिक काम करताय. कुठलाही महापौर बसला तर तुम्ही ते 5 मुद्दे त्याच्याकडनं करून घेणार आहात किंवा त्या 5 मुद्द्यावरती त्यानं काम केलंच पाहिजे. कुठलाही महापौर असेल, मला त्या आता कोणत्या पक्षाचं काही घेणं देणं नाही, परंतु जो कोणी महापौर बसेल त्याने सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जी करवाढ, घरपट्टी वाढ जी झाली लोकांची, तिचा ठराव रद्द केला पाहिजे आणि पुन्हा नव्याने तो विषय महासभेपुढे आणला पाहिजे आणि लोकांची आर्थिक लूट होणार नाही याचं भान त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. राहिला दुसरा मुद्दा, जी PS2ची योजना आहे, सर्वांना दररोज पाणी हे आलं पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करणार. राहिला तिसरा मुद्दा, जो काही महानगरपालिकेमध्ये जी काही टेंडर सिस्टीम आहे कामांच्या बाबतीमध्ये, ती जी ॲडजस्टमेंट पद्धतीने चालते ती चालली गेली नाही पाहिजे. ती का चालली नाही गेली पाहिजेत? कारण की त्यातूनच मोठा भ्रष्टाचार होतो. तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा. राहिला चौथा मुद्दा, तो या पूर्ण शहरामध्ये जो कुत्र्यांचा सुळसुळाट आहे, जो मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे, तो कुठंतरी आटोक्यात आला पाहिजेत. लोकांना त्याचा नाहक त्रास झाला नाही पाहिजेत. म्हणजे हे असे काही मुद्दे आहेत, हे जनतेने समोर लक्षात ठेवले पाहिजे. जनतेने जर समोर लक्षात ठेवले नाही तर उपयोग काय. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही आज इतके भाषणं करता, इतक्या सगळ्या गोष्टी करता, मुख्यमंत्री येतात भाषणं करतात, अनेक नेते येतात, विखे करतात, लंके करतात, जगताप करतात. मला एक गोष्ट सांगावं, आज ज्या व्यक्तीला 15,000 रुपये पगार आहे, त्याच्या मुलाला शाळेत जरी टाकायचं म्हणलं तर त्याला वर्षाला 20,000 रुपये कमीत कमी फी भरावी लागते. मग तुमच्या महानगरपालिकेच्या जर शाळा अद्ययावत जर केल्या तर गरिबांचेच नाही, श्रीमंतांचे सुद्धा मुलं तिथं शिकतील. म्हणजे जसं उद्धव ठाकरे परवाच्या सभेमध्ये बोलले की माझ्या शाळा मी इतक्या हायटेक केल्या मुंबईमध्ये का तिथं आज नंबर लागतात ॲडमिशन घेण्यासाठी. कुठंतरी मोफत शिक्षण हे लोकांना मिळाले पाहिजेत, आरोग्य उपचार हे मोफत मिळाले पाहिजेत, याच्याशी कुठंतरी बोललं पाहिजे. ह्या मुद्द्यासाठी आम्ही प्रामुख्याने भांडणार आहोत आणि जनतेने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. नाही तर जनतेने जर लक्षात घेतले नाही आणि जनतेला जर हे असेच जर पैसे जर लागत असतील, 6,000 रुपये या पक्षाचे, 5,000 रुपये या पक्षाचे, लोकांना जर पैसे घेऊन जर मतदान करायचं असेल तर लोकांनी, मी तर विनंती करतो की लोकांनी त्यांचं पाहावं इथून पुढं. हा देश जनताच विकल हे मी या ठिकाणी सांगतो. मग उद्या एखादी कुठली, जशी ईस्ट इंडिया कंपनी भारतावर राज्य करून गेली, तशी एखाद्या दुसऱ्या देशांच्या कंपन्या आतमध्ये येतील आणि त्या सुद्धा आपल्या लोकांना 10,000 रुपये, 20,000 रुपये देऊन
ऍग्रीमेंट करून घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे उद्या जनता, मी तर सांगतो जनतेला दोष देतो मी, जनता हा देश विकल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. कुठंतरी जनतेने जागरूक राहणं गरजेचं आहे. जर लोकशाही टिकवायची असेल, संविधान टिकवायचं असेल, तुम्हाला जसं बोललो, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान घडवलं ते जर संविधान टिकवायचं असेल तर तुम्हाला निष्पक्षपाती आणि कुठलेही पैसे न घेता हे मतदान केलं गेलं पाहिजे. नाहीतर संविधान आणि संविधानाचं पुस्तक हे ऐतिहासिक लायब्ररीमध्ये जमा झाल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं सगळे मुद्दे हे महत्वाचे, कामाचे आणि मुद्द्याला धरून होते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नगरकरांनी आपलं मत विकून सहनशील होणं आता सोडलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाही ही फक्त राजकारणासाठी नसते, तर त्यात समाजकारणही केलं पाहिजे. हे राजकारणी मंडळींना कळलं पाहिजे आणि जनतेनं देखील आता जो काही महापौर बसेल, त्या काळामध्ये जे काही नगरसेवक होतील, त्यांना तितक्याच अब्दीनं आणि आम्ही तुम्हाला मत दिलंय तर तुम्ही आमचे कामं करा हा जाब विचारला पाहिजे. कारण जोपर्यंत नागरिक हा सहनशील आहे तोपर्यंत हे राजकारणी आपला फक्त वापर करून घेणार आहेत, हे तितकंच खरं आहे. नितीनजी, आमच्याशी रोखठोक भूमिका मांडली, महत्वाच्या प्रश्नांवरती बोललात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुर्तास मी इथेच थांबतीये. धन्यवाद.